सर खरी गोष्ट आहे, तुम्ही आता मागीलच्या 48 तासामध्ये पाहिलं, सोनं जवळपास 2,000 रुपयाने आणि चांदी जवळपास 5,000ने घसरलेली आहे. याच्या मुख्य कारण म्हणजे तुम्ही पाहिलं असेल, मागील दीड दोन महिन्यापासून जी वॉर चालू होती, ते इराण इस्रायल, इराण US, त्या वॉर कुठेतरी मागील 20-25 दिवसापासून ती थांबलेली होती, त्यांचा समझोता झाला होता. पण मागील 2-3 दिवसाच्या घडामोडी तुम्ही पाहिल्या तर तिथे परत कुठेतरी संकेत वाटतं की परत वॉर सुरू होणार आहे, कारण की परत हमले चालू झालेले आहे. त्याच्यामुळे कुठेतरी ह्या मागील 2 दिवसामध्ये फरक पडलेला आहे, सोना आणि चांदीच्या रेटमध्ये कमी झालेला आहे. काय किती रुपयाने भाव कमी झालेले सर तुम्ही आजचा भाव पाहिला, सोन्याचा भाव याला 1,61,000 आणि चांदी 2,86,000. सोनं जवळपास 2,000 रुपयाने आणि चांदी जवळपास 5,000 रुपये घसरली आहे. सध्या अधिक मास आहे, अधिक मासानिमित्त हे जी घसरण झालेली आहे ऐकून तरी परवडणारी ग्राहकांना. सर आता अधिक मास मध्ये म्हणजे नातेवाईक लोक जवाईसाठी, लेकीसाठी काही ना काही गिफ्ट घेत राहतात. चांदीची वस्तू म्हणा, सोन्याची वस्तू म्हणा, कुठे ना कुठे तर हे झालेलंच आहे. पण गिफ्टिंग चालूच आहे. प्रमाण कमी झालेलं आहे, क्वांटिटी कमी झालेली आहे, पण गिफ्टिंग चालूच आहे. जीएसटी सह सोने भाव काय आहे? सर जीएसटी सह सोन्याचा भाव आहे 1,61,000 आणि चांदीचा भाव आहे 2,86,000.